नमस्कार, नमस्ते. फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 8 गटामध्ये तसेच पंचायत समितीच्या 16 गणामध्ये काल दिनांक 21 जानेवारी रोजी पर्यंत मोठ्या उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. प्रामुख्याने आजच्या या व्हिडिओमध्ये फलटण तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गटामध्ये कोणाकोणाचे उमेदवारी अर्ज दाखल झालेत हे आपण या ठिकाणी पाहूया. फलटण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 8 गटामध्ये तब्बल 64 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. यामध्ये सर्वाधिक उमेदवारी अर्ज हे वाटार निंबाळकर जिल्हा परिषद गटामध्ये 12, त्याचबरोबर बरड जिल्हा परिषद गटामध्ये 12 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर सर्वात कमी उमेदवारी अर्ज हे हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये 5 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या तरडगाव जिल्हा परिषद गटामधून दशरथ सदाशिव खताळ यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर शेखर गणपतराव खरात राष्ट्रीय समाज पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. दशरथ सदाशिव खताळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याचबरोबर सूर्यकांत कृष्णाजी खरात यांचा भारतीय जनता पार्टी, त्याचबरोबर वसंत ज्ञानदेव ठोंबरे यांचा अपक्ष आणि गिरीश सुदाम बनकर यांचा शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. याबरोबरच जिल्हा परिषदेच्या साखरवाडी जिल्हा परिषद गटामधून या ठिकाणी सविता सागर कांबळे भारतीय जनता पक्ष, त्याबरोबरच श्रीमती रुपाली लक्ष्मण सरगर यांचा शिवसेनेकडून प्रियंका उमेश कांबळे अपक्ष उमेदवारी अर्ज आहे. सौ ममता स्वप्नील सोनवणे अपक्ष उमेदवारी अर्ज आहे. त्याचबरोबर प्रगती सागर माने यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज आहे. आरती दिनेश कांबळे यांचा बहुजन समाज पक्ष, त्याचबरोबर प्रतीक्षा रोहन मोहिते यांचा वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. 7 उमेदवारी अर्ज या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या साखरवाडी गटातून दाखल करण्यात आले आहेत. विडणी जिल्हा परिषद गटामधून सुचिता सचिन जगताप यांचा अपक्ष, सुषमा अविनाश मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याचबरोबर अनुराधा प्रमोद जगताप यांचा अपक्ष, त्याचबरोबर काजल विपुल जगताप यांचा अपक्ष, ज्योती गौतम मोरे यांचा शिवसेना आणि सौ सुनंदा बाळकृष्ण भोसले यांचा अपक्ष, त्याचबरोबर प्रतीक्षा विवेक मोरे यांचा वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. विडणी गटातून 60 उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या गुणवरे गटामधून या ठिकाणी ऋतुजा सुनील जगताप यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. सौ हेमलता अनिल जगताप शिवसेना, सौ हेमलता अनिल जगताप यांचा अपक्ष, ऋतुजा अभिजित जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सोनाली बुद्धभूषण आढाव यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज, सौ प्रियंका मंगेश मोरे यांचा बहुजन समाज पार्टी, ज्योती अनिकेत बागाव यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. एकूण 7 उमेदवारी अर्ज या गटामधून दाखल झालेले आहेत. जिल्हा परिषदेच्या बरड गटामधून 12 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. यामध्ये बाळकृष्ण किसन काकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बाळकृष्ण किसन काकडे अपक्ष, गंगाराम अरुण रणदिवे इंडियन नॅशनल काँग्रेस, त्याचबरोबर वैशाली संदीप कांबळे यांचा शिवसेना, राजाराम रामचंद्र आवळे अपक्ष, त्याचबरोबर लालासाहेब दामू रणदिवे शिवसेना, अमोल मुकुंद झेंडे शिवसेना, त्याचबरोबर भाऊसाहेब पोपटराव मोरे भारतीय जनता पार्टी, रामदास विठ्ठल केंगार वंचित बहुजन आघाडी, त्याचबरोबर रामदास विठ्ठल केंगार राष्ट्रीय समाज पक्ष, अनिल विठ्ठल रणदिवे वंचित बहुजन आघाडी पार्टी, भाऊसाहेब पोपटराव मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे उमेदवारी अर्ज बरड जिल्हा परिषद गटामधून दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या कोळकी जिल्हा परिषद गटामधून 8 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये काशीनाथ साधू शेवते राष्ट्रीय समाज पक्ष, अभिजित शिवाजी भोसले अपक्ष, जयकुमार अरविंद शिंदे भारतीय जनता पक्ष, सह्याद्री सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम शिवसेना, राजेंद्र अप्पा चोरमले अपक्ष, अभिजित विजय कदम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, संजय बबनराव कामटे अपक्ष, त्याचबरोबर प्रदीप सुरेश मोरे बहुजन समाज पार्टी असे 8 उमेदवारी अर्ज कोळकी जिल्हा परिषद गटामधून दाखल करण्यात आलेले आहेत. जिल्हा परिषदेच्या वाटार निंबाळकर गटामधून 12 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
यामध्ये दुर्योधन सोमनाथ ननावरे शिवसेना उबाटा, त्याचबरोबर महावीर नारायण सरक राष्ट्रीय समाज पक्ष, नवनाथ आप्पासो ढेकळे शिवसेना, विशाल बापू माडकर राष्ट्रीय समाज पक्ष, आप्पा महादेव लोखंडे अपक्ष, निलेश बापूराव लोखंडे निलेश बापूराव लोखंडे शिवसेना, विष्णू किसन लोखंडे भारतीय जनता पार्टी, त्याचबरोबर लोखंडे सुवर्णा विष्णू भारतीय जनता पार्टी, त्याचबरोबर इतरमध्ये निवृत्ती अशोक खताळ अपक्ष, खंडेराव पांडुरंग सरक राष्ट्रीय समाज पक्ष, बबन महादेव लोखंडे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे। या गटातून 12 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। जिल्हा परिषदेच्या हिंगणगाव गटामधून 5 उमेदवारी दाखल करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये शीतल सचिन झंझने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शीतल सचिन झंझने अपक्ष, त्याचबरोबर सारिका धीरीश लानपट शिवसेना, सौ किरण निलेश नलवडे भारतीय जनता पार्टी, सौ सुप्रिया लक्ष्मण सूळ राष्ट्रीय समाज पार्टी असे 5 उमेदवारी अर्ज हिंगणगाव गटातून दाखल करण्यात आलेले आहेत। या सर्व अर्जांची आज दिनांक 22 जानेवारी रोजी छाननी होत आहे। यामधून आता कोणाचे अर्ज वैध ठरणार याकडे लक्ष लागून राहिलेले आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती पाहिलेत असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।